काल सकाळी मी 8 वाजता इथून उठलो. गावात फिरत 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 सगळ्या लोकांना भेटत भेटत 11:10 सुमारास मी नगरपालिकेला तुपतेवार यांच्या दुकानपाशी पोहोचलो. पोहोचल्यानंतर मी आणि भाऊ बिलोलीकर दोघंच होतो. सोबत ह्यांची एक गाडी होती. हे तिथं आले, ह्यांच्या कामासाठी आले, माझ्यासोबत आले नव्हते. ते पण आले, जावेद मौलाना. आणि 2 मिनिटाच्या अवधीमध्ये हा आला. मी सावकारच्या वट्ट्यावरच गेला असता नगरपालिकेमधून इंद्रजित तुडमे, मी माझ्या आयुष्यात कधी शिवीगाळ तशी ऐकलेली नाही, तशी शिवी देत माझ्या अंगावर आला. सर्वप्रथम त्यानं खुर्ची ढकलली. ती खुर्ची माझ्या मतानं अनुपला लागली. दुसरी खुर्ची माधवरावजी अंकुशकर उचलून माझ्या इथे टाकले. ती आज सुद्धा सूज माझी उतरलेली नाही, हे पाहू शकता आपण. हात असा माझा वरे जात नाहीये. आता पण फ्रॅक्चर नाहीये असं डॉक्टरचं म्हणणं आहे. 2 दिवसानंतर अजून एक्सरा करू, त्यामध्ये कळेल, किंवा MRI करावं लागेल. पण हे निवडणुकीचे दिवस असल्यामुळे मला तात्काळ इथं 6-8 घंटे मी उपचार घेऊन बिलोलीमध्ये आलेला आहे. आणि मला खूप त्रास होत आहे या गोष्टीचा. शिवीगाळ केल्यानंतर मी कोणत्याही, ते काय एक बाईट मी ऐकली, काय ते प्रभाग 2ची महिलेचं नाव सुद्धा माहित नाही. मी माझ्या आयुष्यात त्या महिलेला कधीही भेटलो नाही, अजिबात भेटलो नाही. त्या महिलेने काहीतरी तक्रार दिली अशी सुद्धा बाईट आहे, मला नाही माहीत. तिथं पोलीस निरीक्षक आदरणीय PI भोसले साहेब सुद्धा होते. त्यांच्या समोर ही सगळी घटना घडलेली आहे. आणि उलटा आमच्यावरच पोलीस डिपार्टमेंटनं केस केली. आज ही कुठली पद्धत आहे? एकाही महिलेला मी कुठं विड्रॉल करा म्हणून बोललो नाही ना, काहीच नाही. मी माझ्या प्रचार सभेची परवानगी काढण्यासाठी नगरपालिकेत जाणार होतो. तुपतेवार सावकार तिथं बसलेले होते, त्यांना बोलत समोर जाणार होतो. तेवढ्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि काहीतरी आवाच्या डव्या काहीतरी आपण गावामध्ये बोलून की यांना विड्रॉल करायला लावले, डांबून ठेवले. कोण डांबून ठेवलं? आमच्या एकाही कॅन्डिडेटच्या घरी महिला कुठं होती का? पुरे 20 कॅन्डिडेटच्या घरी सगळ्यांच्या तुम्ही बाईट द्या, कोणाच्या घरी होती का महिला? आता आपसमध्ये प्रचार करायसाठी ती कुठे गेली असेल, मी तिचा चेहरा सुद्धा आजपर्यंत नाही बघितलेला आहे. ही खरी गोष्ट आहे. अनुप अंकुशकर जर तिथे काल नसला असता तर माझा कदाचित जीव काढण्याच्या हेतूने ते लोक आले होते. 100% माझा जीव गेला असता तिथं. भोसले साहेबांनी मला खाली केलं, मी पळत नगरपालिकेमध्ये गेलो, म्हणून माझा जीव वाचला नसता, माझा जीव गेला असता ह्या लोकांमुळे. त्या बिचाराला गरीब असताना कोणत्या कामासाठी आलं की त्याला त्याची दाढी धरून काहीतरी शिवीगाळ केली. अशी शिव्या माझ्या आयुष्यामध्ये कधी जन्मल्यापासून ऐकलं नाहीत. अशी शिवीगाळ होती. बिलोली शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून नगरपालिकेत यांचा सगळा हा तमाशा चालू असताना यादवराव तुडमे साहेबांचे छोटे चिरंजीव विश्वजित तुडमे हे सरळ माझ्या घरी माप घेऊन, माझे वडील त्या ठिकाणी अंगणात बसलेले असताना, अर्थार्थी या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नसताना त्यांना अत्यंत निर्दयपणे त्यांना मारहाण केली. त्यांचं वय काय आहे? त्यांनी 3 वर्ष कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला झुंज देऊन आज ते हयात आहेत. याचाही कुठे त्यांनी विचार केला नाही. ही इतके क्रूर कशामुळे वागायला तुम्ही? राजकारण आहे, याच्यामध्ये हार चलते, जीत चलते. राजकारण काय तुम्हाला नवीन नाही, तुमच्या घराला नवीन नाही. त्यामुळे आम्ही संयम ठेवतो, म्हणजे आमचे हात काय आम्ही मांडी खाली घालून घेतलेले नाहीत, हेही तुमच्या लक्षात असू द्या. कायदा सुव्यवस्था याची फार मोठी जबाबदारी सर्व राजकीय पक्षावर आहे, याचं भान तुम्ही ठेवा. लढत असतात, तुम्ही राजकारण करा. संतोष कुलकर्णी 1 पाऊल चालत असेल तर तुम्ही 4 पाऊल त्यांच्या पुढे चाला. पण ही पद्धत नाही, ही भाषा नाही. तुम्ही मोठ्या घरचे आहात,